आंबेनळी घाटातील अपघाताला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय। घाटातील अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि रखडलेल्या कामांमुळे सातत्याने अपघात होत आहेत असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या राजीनाम्याची पक्षातूनच मागणी करण्यात आल्याची माहिती आहे, मात्र अशी कोणतीही माहिती आपल्यापर्यंत आली नाही अशी प्रतिक्रिया नायकवडी यांनी दिली आहे। गोहत्येविरोधात कठोर कारवाईचे संकेत देण्यात आलेत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयाचं भाजप नेते संजय केनेकरांनी स्वागत केले। बारामतीत पवार गटाच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आलाय। या संवाद मेळाव्याला युगेंद्र पवारांनी मार्गदर्शन केलं। नीटमध्ये मिठाचा खडा टाकून प्रचंड अन्याय केलाय। केंद्र सरकार आणि यंत्रणांनी याची पाळंमुळं खणून काढली आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली। पुणे सोलापूर आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी काँग्रेसनं आंदोलन केलंय। पंतप्रधान मोदींनी देशाचा भक्कम पाया रचला। 10 वर्षात देशाचा जीडीपी तिप्पट झालाय। 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। ठाण्यात नीट पेपर फुटी प्रकरणी पवार गटानं आंदोलन केले। महागाई, इंधन दरवाढ, नीट पेपर फुटी प्रकरणी विरोधात पवार गटानं कॉक्रोच आंदोलन केलं। गळाभेटीच्या बहाण्यानं शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास मस्केंवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। संभाजीनगर बाबा पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली। आरोपी राम बोडखेवर क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यात पावसाचं पाणी तुंबल्यानं शिवसैनिक आक्रमक झाले। प्रशासनाच्या कारभाराबाबत शिवसेनेनं जाब विचारलाय। निविदा घोटाळा झाल्याचाही शिवसेनेचा आरोप आहे। आंबेनळी घाटातील अपघातावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली। आंबेनळी घाटातील अपघात दुर्दैवी असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय। प्रमोद जठारांच्या विधानानं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। केवळ आंबा, काजू उत्पादनी पर्यटनावर कोकणची अर्थव्यवस्था मर्यादित राहू शकत नाही। या व्यवसायातून एखादं कुटुंब विकसित होईल, संपूर्ण कोकण नाही असं वक्तव्य प्रमोद जठार यांनी केलंय। नागपूर शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयावर काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं। वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी दिलाय।